ओके, मऊ लुसलुशीत पोळी कशी करायची ते मी आता दाखवते. बघा, हे सुंदर अशी पहिली लाटून घ्यायची. एकदम पातळ नाही लाटायची आणि एकदम जाडही नाही ठेवायची. जरा किंचितशी पातळ किंचितशी जाड अशी करायची. आणि तवा इथे चांगला तापून घेतलेला आहे. या तव्यावर ही अशी टाकायची. तोपर्यंत दुसरी पोळी घेऊन तिला छान असं मळून थोडंसं पीठ लावून ती पुन्हा लाटायला घ्यायची. पण ही इकडची जरा विसरायचं नाही की हिला थोडी तापली ना की तिला अशी करायची आणि पुन्हा हे करून घ्यायचं, लाटून घ्यायची ही दुसरी पोळी. आता ती दुसरी बाजू संपूर्णपणे भाजली पाहिजे. आता बघा, ही सुद्धा मी काही एवढी जास्त नाही जाड करणार आणि साधारण जाडसर अशी ठेवायची. पण गुजराती लोकांसारखी एकदम जाड नाही ठेवायची. आपण महाराष्ट्रीयन लोक थोडी पातळ करतो तशी करायची. तोपर्यंत ही चांगली एका साईडने भाजलेली आहे. ही बघा, मी तुम्हाला दाखवते. इकडे कॅमेरा ठेवून म्हणजे जवळ तुम्हाला छान जवळपार दिसेल. ही बघा, ही एका साईडने पूर्ण भाजली आहे. मग अशी ह्याच्यावर ठेवायची. आणि आता मजा बघा तुम्ही, ही पूर्ण अशी फुगली पाहिजे. अशी पूर्ण फुगते तेव्हा ही काढायची, उलटी बाजू करायची. आता उलट्या बाजूनीही ती पूर्ण फुगली पाहिजे. आणि मग तिला काढून अशी संपूर्ण जिथे तुम्हाला कच्ची दिसेल तिथे तिला भाजून घ्यायचं. नंतर दुसरी टाकायची त्याच्यावर आणि ही जरा फोडून म्हणजे त्यातली हवा निघून जाईल असं केलं पाहिजे. म्हणून थोडी त्याला असं, मी तुम्हाला दुसऱ्या पोळीचं दाखवते. ह्याचं माझ्या हातून सुकून झालं आता, तर त्याच्या दुसऱ्या पोळीचं तुम्हाला दाखवते. ही बघा, ही जराशी भाजायची आणि मग ही अशी टाकून द्यायची. आणि या बाजूने मात्र तुम्हाला ती अख्खी भाजता आली पाहिजे, संपूर्ण भाजली पाहिजे या बाजूने. आणि मग त्याला तुम्ही ह्याच्यावर टाकली की बघा आता पोळी कशी फुलते ती. ही बघा, ही बघा, ही बघा. इथे थोडी कच्ची राहिल्यामुळे ती एवढी फुलत नाही आहे. पण अशा प्रकारे सुंदर पोळ्या तुम्ही करू शकता. आणि त्याला असा थोडासा असा दाब द्यायचा. धन्यवाद. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.